ही माझी मावस बहीण, ती मला म्हणती मैत्रिणीला घेऊन ये, तुला 50 रुपये देते. किती देणार आहे? 50 रुपये. 50 रुपये देणार आहे. कबूल करेल बरं का. आता जातो आणायला मी. नाही दिले तर मग तुम्हाला सांगल मी परत आल्यावर. 50 रुपयाची. तर नमस्कार सर्वांना. तर मी आज गेलो होतो सिंदवडला, मावशीची इथं होती घरभरणी. तर घरभरणीला गेल्यावरती तिथं आता सर्व मावशी मामा आत्या सर्व आलेच होते. तिथं मम्मी बसली होती, मावशी पण बसली होती. म्हटलं आज मम्मीला आणि मावशीला पण ब्लॉग मध्ये घेऊन टाकू. एवढ्यात पाहिलं तर काय मामा लोक इकडे खायला बसले होते. म्हटलं चला आज मामा यांना सगळ्याला आज शेवाचा आग्रह. आमच्या मामींचा आज सकाळचा सुविचार ऐकून जा आता तुम्ही. या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मॅडम उर्फ आमच्या मामी. मामींचे 2 शब्द ऐकू आपण. मामी काय म्हणणे तुमचं, पब्लिकला काय सांगू इच्छितो तुम्ही? ठीक आहे. मामीचे 2 शब्द ऐकले आपण. सिंदवडला आलोय तर खंडेराव महाराजांच्या रत्नगडावरती पाया पडायला तर जावंच लागतं. तर तिथं सर्व आमचे मावशी काका ते पाया पडायला गेले होते. तर त्यांना पण तिथं ब्लॉग मध्ये घेऊन टाक, कारण की रोज रोज तर काही त्यांची भेट होत नाही. आणि त्यानंतर मग देवाचे दर्शन मी पण घेऊन टाकले. आणि महत्वाचा विषय, मावस बहिणीनं म्हणजे आमच्या साक्षीने दिले होते 50 रुपये, ते तिला मी परत देऊन टाकली. कारण की रडली तर नागली की पाप मला लागलं. म्हटलं ते तुझी तुलाच राहू दे. सर्वांचा ग्रुपचा फोटो झाला आणि त्यात एका मावस बहिणीचे फोटो काढले नाही, त्याच्यामुळे तिला आलाय राग. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. तोपर्यंत मी फोटो काढून घेतो.